पुण्याप्रमाणे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न आहे। जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्ला यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्यात। राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक असल्याचं कळतंय। ठाणे शहरात जर राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा। शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचंय असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं। इथे आमचं काय, जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे। आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय। ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना। त्यांचे आभार मानायला हवे मला की त्यांची भावना जी आहे ती खऱ्या अर्थाने चांगली आहे आणि इतके वर्ष सगळ्यांनी एकत्रच काम केलंय। आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलंय, एक दुसऱ्याला चांगले ओळखतात। त्यांची जर ही भावना असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल आणि मला असं वाटतं की प्रस्ताव मी देऊ का तो देईल त्यापेक्षा एक भावना महत्वाची आहे आणि त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह भावना आली आहे। तर मला असं वाटतं की आव्हाड साहेब आणि अजितदादांनी जर हे बोलणं केलं तर काहीतरी याच्यातनं मार्ग निघू शकतो।